नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. तो विषय म्हणजे हेलिओथिस आर्मिजेरा, ज्याला आपण बोंडअळी किंवा घाटे अळी या नावाने ओळखतो. ही कीड पाहिजे तर फार लहान आहे, पण फार मोठ्या प्रमाणात कापूस, तूर, हरभरा, टोमॅटो, वांगी इत्यादी पिकांचे नुकसान करते. वेळीच निरीक्षण आणि वेगवेगळ्या प्रकारचा एकत्रित उपयोग केला तर निश्चितच या किडीवर आपण शाश्वत नियंत्रण मिळवू शकतो. त्यामध्ये सकाळी शेतावर फेरफटका मारून अळी किंवा अंडी नष्ट करणे, प्रति एकरी 5 ते 6 कामगंध सापळे लावणे, तसेच पिकाभोवती सूर्यफूल, मिरची यासारखे सापळा पिकाची लागवड करणे, ट्रायकोग्रामा यासारख्या नैसर्गिक शत्रूचा वापर करून अळी बंदोबस्त करता येतो. तसेच बॅसिलस थेरोजेनेसिस, स्पिनोसॅड यासारखे जैविक कीटकनाशक वापरून आपण अळी नियंत्रणात ठेवू शकतो. त्याचबरोबर शक्यच नाही झाल्या शेवटी तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. तर चला मग पाहूया शेतकरी प्रशिक्षणामध्ये हेलिओथिस या अळीचा जीवनक्रम आणि नियंत्रण. कडधान्य पिकासाठी आपण शेतकरी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. तर हे आपल्याला जे प्रशिक्षण आहे तर हे प्रशिक्षण आपल्याला तूर पिकासाठी आहे. तूर पिका कडधान्यामध्ये तूर पीक येते, प्रमुख पीक आपल्या इथं. आणि तूर पिकावर जे आहे म्हणजे कोणत्याही पिकावर आपल्याला 2 प्रकारच्या किडी आढळतात. 2 प्रकारच्या कशा आहेत, प्रत्यक्ष आपल्या उत्पादित भागावर नुकसान करणारे आणि अनुत्पादित भागावर नुकसान करणारे. तर त्यापैकी आपण प्रत्यक्ष उत्पादित भाग म्हणजे आपल्याला जे शेंग आहे, कापसावर अशी बोंड आहे, सोयाबीनवर शेंग आहे, तर ते आपलं उत्पादित भाग आहे. त्या उत्पादित भागावर खाऊन नुकसान करते. त्यापैकी आपण उत्पादित भागावर नुकसान करणाऱ्या किडीपैकी आपण अमेरिकन बोंडअळी ही मोठ्या प्रमाणावर आपल्या तुरीच्या पिकावर नुकसान करणारे आपल्याला आढळून येते आपल्या विभागामध्ये. तर त्याबाबत आपण थोडं असं चार्टच्या माध्यमातून प्रिपरेशन करू. तर आपल्याला काय आहे, ही अंडी आपल्याला मोदकासारखी राहते आणि आपण दुर्बीणमधून जर पाहिलं तर त्याच्यावर अशा आऱ्यासारख्या असतात. मोदक असते ना आपल्याला, मोदकासारखी अंडी असते आणि वर तर आपल्याला असं गोल टाईप दिसते आणि फिक्कट पिवळसर रंगाची ती आपली अंडी असते. अंड्यामधून आपल्याला 3 ते 4 दिवसानंतर अळी तयार होते. 3 ते 4 दिवसानंतर अळी झाल्यानंतर ही अळी आपल्याला 6 तिच्या स्टेजमधून ती प्रवास करते. तर ते आपण नंतर सांगतो तुम्हाला. 6 हे पूर्ण अळी जी आहे वाढ झालेली आहे, 37 मिलीमीटर ते 50 मिलीमीटर आकाराची अशी लांब असते पूर्ण वाढ झालेली मोठी अळी. आपल्याला पहिल्या 2 स्टेजमधल्या अळ्याच दिसत नाहीत, कारण की आपण शेतामध्ये गेल्यानंतर एकदम बारकाईनं आपण शेताचं बद्दल पिकाचं आपण ऑब्झर्वेशन घेत नाही. तर ते आपल्याला ऑब्झर्वेशन घेणं खूप गरजेचं आहे, कारण की मोठी अळी दिसल्यानंतर आपल्याला फवारणीसाठी 3-4 दिवस जाते आणि ती अळी 5व्या ते 6व्या स्टेजमध्ये चालली जाते. आणि 5व्या-6व्या स्टेजमध्ये अळी शक्यतो औषधानं मरत नाही, कारण की तिच्यावर औषध फवारल्यानंतर ती काय जाते, सुप्त अवस्थेत जाण्याची हे करते. आपल्यापेक्षा अळी खूप हुशार असते. त्याच्यामुळं आपण पहिल्या 2-3 स्टेजमधले जर अळीसाठी जर आपण छोट्या अळीवरच आपण जर औषध मारलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळते. तर ही जी पूर्ण वाढ झालेली अळी आहे, तर ही मोठी झाल्यावरच आपल्याला शेतामध्ये दिसते की आपल्या शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव झाला हो. त्यामुळं आपण काय करायला पाहिजे की छोट्या अवस्थेतच आपण निरीक्षण करून त्याच वेळेस जर त्या अळीचा बंदोबस्त केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. जे पाय हे असे वलय असते, स्पीड ब्रेकर म्हणतो ना, त्या प्रकारचे त्याला अळी असते आणि तिला पायाच्या जे जोड्या आहे हे त्याचे खालून पाय आहेत आणि ते हिरव्या रंगाचे असते. ज्या पिकावर गेली त्या पिकावर वेगवेगळ्या प्रकारे नाव दिले जाते. हे अमेरिकन बोंडअळी आहे. आपल्या घाटेअळीमध्ये आपण घाटेअळीच्या नावाने संबोधतो. बोंडामध्ये कापसामध्ये आपण बोंडअळीच्या नावाने संबोधतो आणि आपल्याला तुरीवर पण सुद्धा ही अळी येते. ही जी अळी आहे तिच्या ते 4थ्या आणि 5व्या सेगमेंटवर तिला पाय नसते, समोर पाय असते आणि मागं पाय असते.
त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर ही अळी सुप्त अवस्थेमध्ये जाऊन कोशावस्थेमध्ये जाण्यासाठी हे करते. ती अळी जमिनीमध्ये जाते आणि आपल्याला सुप्त अवस्थेत जाऊन ते तिचं कोश तयार होते. कोश हे आपल्याला अशा प्रकारचे दिसते, तपकिरी रंगाचं. आणि आपण जे म्हणतो ना, उन्हाळ्यामध्ये लवकर नांगरणी करायला पाहिजे आणि खोल नांगरणी करायला पाहिजे, तर त्यामुळे काय होते, पक्ष्याच्या थ्रू एक कोश आहे ते पक्ष्याच्या थ्रू वेचून खाल्ल्या जातात. आपण पाहतो बगळे वगैरे पक्षी बरेचसे आपल्या नागरामागे राहतात. त्याच्यानंतर मे महिन्याची जी जास्त तीव्रता राहते, त्या तीव्रता उष्णतेमुळं हे कोश मरतात. त्यामुळे आपल्याला खोल नांगरटी सांगितल्या जाते. कोशावस्थेत गेल्याच्या नंतर ते 8 ते 10 दिवसानंतर कोशामधून असं आपल्याला पतंग तयार होते. करड्या रंगाचं पतंग आहे, त्याला 2 स्पर्शिका आहे आणि त्याला हे पाय आहेत. आता हे जे पतंग जे आहे, हे पतंग अंडी टाकतात. म्हणजे याचा जीवनक्रम कसा आहे, अंडी, अळी, कोश आणि पतंग या माध्यमातून या अळीचा जीवनक्रम आहे. याच्यानंतर जे तुम्हाला सांगितलं होतं की 6 स्टेज मधून अळी जाते, तर आपण पुढच्या 4च्या माध्यमातून हे पाहणार आहोत. आणि याला पुढील पंख जे गडद करड्या रंगाचे असतात आणि मागील पंख जे आहेत फिकट करड्या रंगाचे असतात. म्हणजे पंखाच्या याला 2 जोड्या असतात. तर तुम्हाला मी आता सांगितलं होतं की हे 5 ते 6 स्टेज मधून अळी जाते. तर पहिल्या अंड्यामधून निघाल्यानंतर ही पहिली स्टेजची अळी आहे, ही 1 ते 2 मिलीमीटर पिवळसर पांढऱ्या रंगाची असते. आणि त्याच्यानंतर ते 1 ते 2 दिवस तिच्यावर जीवनक्रम राहते. त्याच्यानंतर ती अळी काय होते, दुसऱ्या स्टेजमध्ये जाते. आपण याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो. कोवळ्या पानावर ही आपली उपजीविका भाग होते. त्यानंतर हे 2 ते 3 दिवसानंतर हे दुसऱ्या स्टेजमध्ये अळी जाते. त्यावर तिचा अळीचा थोडासा कलर चेंज होते, फिकट हिरवट रंगाचा तिला येतो. आणि त्याच्यानंतर हे 2 ते 4 दिवस तिचा जीवनक्रम राहते. 2 ते 4 दिवसानंतर पुन्हा ती तिसऱ्या स्टेजमध्ये जाते. आणि हिचं सुद्धा आपण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आणि ह्या 3 स्टेजमध्ये जे अळ्याचं आहे, तर आपण चांगल्या प्रकारे याचं व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे आपल्या पिकावरचे आपण जे आहे, सकाळी आल्यानंतर सकाळी जर आपण 6 वाजता आलो, तर आपल्याला ते कोवळ्या पानावर किंवा तुरीच्या शेंड्यावर आपल्याला अळी दिसतात. आणि जे पतंग जे आहे ना, तर त्या शेंड्यावरच जे आपल्या ज्यावेळेस फुलं राहायला सुरुवात होते, शेंड्यावरच आपल्या अंडे टाकतात. आपण जर असं धरून पाहिलं आणि बारीक ऑब्झर्वेशन केलं, तरी आपल्याला अंडे असे चिकटलेले दिसतात. त्याच्यानंतर अळी 4 ते 6 दिवसानंतर 4थ्या स्टेजमध्ये जाते. 4थ्या स्टेजमध्ये गेल्यानंतर ते 30 ते 35 मिलीमीटर गर्द हिरवा लालसर रंग येते तिला. आणि ती 4 ते 5 दिवस या अवस्थेमध्ये राहते. व्यवस्थापन करू शकतो या स्टेजमध्ये सुद्धा आपण. त्याच्यानंतर अळी 5 ते 6 दिवसानंतर 5व्या ते 6व्या स्टेजमध्ये जाते. आणि ह्या स्टेजमध्ये गेल्यावर आपण तिची खाण्याची क्षमता मंदावते. खाण्याची क्षमता जास्त 4थ्या स्टेजमध्ये राहते आणि 5व्या ते 6व्या स्टेजमध्ये गेल्यानंतर तिची खाण्याची क्षमता मंदावते आणि हलका हिरवट रंग त्याला येतो. 40 मिलीमीटर पर्यंत तिची अशी लांबी राहते. आणि तीच आपल्याला शेतात गेल्यानंतर ती मोठी अळी जी असते तीच दिसते आपल्याला. तर त्याच्यामुळं त्या स्टेजमध्ये आपण अळीचं नियंत्रण आपण करायला गेलो, तर काय होते, ती अळी डायरेक्ट कोशामध्ये जाण्याची तयारी करते. तर त्यामुळे आपण ह्या स्टेजची वाट न पाहता पहिल्या 3 स्टेजमध्ये जर आपण चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करू शकतो. तर हेच आता तुम्हाला दाखवलं होतं, अंडी, अळी आणि कोश आणि हे पतंग. सुरुवातीला काय करते, ते पाने जे आहे पाने कुरतडतात, कोवळे एकदम वरचे. आणि तिचे जे पतंग आहे ते खूप हुशार असते. आपले जे अंडे आहे ते एका जागेवर न टाकता असे विखुरलेल्या ठिकाणावर कोवळ्या ठिकाणीच टाकतात. म्हणजे जसं त्याच्यातून मधून अळी निघाली, तिला खायला कोवळं भेटले पाहिजे. कारण की आपण जसं बाळाला दात नसतात, आपण पहिल्यांदा दूध देतो, त्याच्यानंतर आपण वरणाचं पाणी देतो, त्याच प्रकारे ते पतंग खूप हुशार असते, कोवळ्या ठिकाणावरच आपले अंडे घालतात. त्यामुळे जे पहिल्यांदा आल्यामुळे ते कसे कोवळे पानं कुरतडतात. नंतर आपल्याला फुलावर ते कळ्या असतात, कळ्यावर अटॅक करतात. त्याच्यानंतर आपल्याला शेंगा बारीक तयार होते. त्याच्यानंतर आपल्या जे शेंगा तयार होते ना, त्या शेंगाचा बरोबर जिथं आपल्याला दाना असते त्याच ठिकाणी ते खाते. आणि आपल्याला पाहिलं तर आपल्याला एक ठिकाणी खाल्लेले दिसते, दुसऱ्या शेंगेवर दुसऱ्या ठिकाणी खाल्लेले दिसते. बरोबर ते जिथं दाना असते तिथंच करून आपल्याला दाना खाऊन आपल्याला पिकाचं उत्पादन घटण्यासाठी तिचं हे करते. आणि वेड्या वाकड्या आकारात पाने खाऊन नुकसान करते. हे जे पान जे आहे वेड्या वाकड्या आकारात खाऊन नुकसान करते. त्याच्यानंतर जे आता कापसावर जे आहे, तर ते बोंडे येतात आपल्याला. बोंडाले काय करतात, ते या ठिकाणी असं एक छिद्र मारतात.
छिद्र मारून काय होते, आतमध्ये अर्धी जाते ते, आणि आतमधलं ते कोवळा जे भाग असते बोंडामधला ते खाऊन घेते. आणि आपल्याला तुरीच्या शेंगावर जर पाहिलं तर कवळ्या शेंगावर ते अटॅक करते आणि बरोबर जिथं दाना आहे तिथं त्या ठिकाणी खाते. त्याच्यानंतर हे फुल अवस्था आहे, फुल अवस्थेमध्ये सुद्धा ते आतमध्ये फुलामध्ये जाते. हे आता कापसाचं फुल दाखवलेलं आहे आपण इथं. तसंच आपल्याला जर कोवळे जे तुरीचे फुलं असतात त्या फुलावर सुद्धा ते फुल खाऊन घेते. त्याच्यानंतर अळी फुलातील परागकण खाते, तसेच पुकेसर व स्त्रीकेसर खाऊन फुलास नुकसान करते. हे बोंडामध्ये जर ज्यावेळेस बोंड मोठं होते आपल्याला कापसाचं, त्यावेळेस ते बोंडामध्ये अर्धी प्रवेश करते, अर्धी बाहेर राहते. घाटेअळीमध्ये सुद्धा तशीच राहते. हरभऱ्यावर आपल्याला अर्धी आतमध्ये जाते ती आणि अर्धी बाहेर राहते. बोंडाला मोठे व वेड्यावाकड्या आकारात छिद्र करते व आपल्या शरीराचा अर्धा भाग बोंडा तो अर्धा भाग बाहेर राहून नुकसान करते. बोंडामधील सर्व भाग खाऊन बोंडाच्या बाहेर विष्ठा सोडते. आता आपलं जे बोंड असते कापसाचं तर सगळी बाहेर विष्ठा टाकलेली दिसते आपल्याला. आता निसर्गानंच काय केलेलं आहे, प्रत्येक किडीचं नियंत्रणासाठी मित्र किडी दिलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी काही मित्र किडी आहे, परोपजीवी आहे, ते अंड्यावर हे करते, ट्रायकोगामा चिलोनिस त्या अळी परोपजीवी आहे. आणि त्याच्यानंतर टेक्निडे माशी, चॉरॉप्स, एपेंटिलस स्प्रे आणि ब्रेकॉन परभक्षी जे आहे, अंडी परभक्षी करते. त्यासाठी क्रायसोबा म्हणजे लेडी बर्ड बिटल जे आपल्याला ते उडते आणि ते भगव्या आणि काळे काळे टिंब असतात. आणि अळी परभक्षी आहे पेंटाटोबियम बग. पेंटाटोबियम बग जे असते तर त्याला असे सोंड असते, ती काय करते अळीमध्ये टाकते आणि त्याच्यामधला जे रस आहे ते शोषून घेते. तर त्याच्यामुळे ती अळीला परभक्षी करते. आणि बग आहे, रेडिओडी बग आहे, क्रायसोपा, स्पायडर आणि कुंभारीन ते प्रार्थना कीटक असते. पहा एक कुंभारीन माशी असते, ते अळीला घेऊन येत असते उचलून. आणि मित्र सूक्ष्मजीव जे आहे बविरिया, मेटारायझियम, निमोरिया. आता हे जे सूक्ष्म मित्र जे आहे तर बविरिया बॅशियाला आपल्या विद्यापीठात मिळते ना सर. तर त्या बविरियानं त्याची जर फवारणी केली आपण तर एवढा सुंदर आपल्याला रिझल्ट मिळते की जबरदस्त. एक 10 ते 12 वर्ष आधी कृषी विभागामध्ये बविरिया आणि मेटारायझियम औषध येत होतं. तर आम्ही जबरदस्तीने शेतकऱ्याला देत होतो की हे तुम्ही घ्या आणि फवारा, हे फ्री मध्ये आहे. तरी लोक नेत नव्हते, पण आम्ही काही लोकांना दिले प्रायोगिक तत्वावर, गावात 5-10 लोकांना, प्रत्येकाचं 5-10 लोकांना देऊन हे केलं. तर ते 15 ते 20 दिवसांना पुन्हा आले, साहेब 100 रुपये घ्या म्हणे आता, पण आम्हाला तेच औषध द्या म्हणे. कारण की लोकांना महाग महाग औषध मारून रिझल्ट मिळाला नाही म्हणे, पण आम्हाला ह्या पावडरमुळं चांगला रिझल्ट मिळाला म्हणे. त्यामुळं आपल्याला आता काळाची गरज आहे. आपण रासायनिक वापरत आहोत, रासायनिकमुळं आपल्याला शरीरावर खूप दुष्परिणाम होत आहे. तुम्ही जर ऐकलेलं असेल, पाहिलेलं असेल, पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक किडीचा वापर होत आहे शेतकऱ्यामार्फत. तर त्यामुळे तिथून लोकांना जास्त कॅन्सर होत आहे. तर ते कॅन्सर नावाची तिथून एक ट्रेनच निघत आहे दिल्लीला. त्या ट्रेनचं नावच दिलेलं आहे कॅन्सर ट्रेन म्हणून. जसं आपल्या इथं मराठवाडा एक्सप्रेस नाव देतो आपण, ट्रेनला नाव आहे, तसं कॅन्सर ट्रेन म्हणून आहे. तर त्याच्यामुळं आपण आता भविष्यात रासायनिक किडी औषधाकडे थोडस कमी जर वापर केला, मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी गहू जो आहे तो बगर रासायनिक टाकायला पाहिजे. तूर जे आहे 5-10 पाटे जे आहे घरी डाळ करासाठी, त्याला रासायनिक खत बी नाही द्यायचं आणि त्याला रासायनिक फवारणी पण नाही करायची. त्याचीच डाळ बनवा आपल्यासाठी, स्वतःसाठी. तर स्वतःकडे जर आपण वापर केला तर चांगला आहे. कारण की आता मार्केटमध्ये जर आपण पाहतो, आज औषध फवारले जाते आणि आपलेच मित्र शेतकरी बांधव काय होते दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आणते. तर कोणत्याही औषध फवारल्यानंतर कोणत्या म्हणजे औषधाचं 5 दिवस असते, कोणत्या औषधाचं 6 दिवसानं त्याच्यामध्ये जे असते रासायनिक तत्व ते कमी होते, न्यूट्रल व्हायला आपल्याला 6-7 दिवस लागते. पण आपण आज फवारतो आणि दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आणल्यानंतर आपल्या घरची बाई काय करते, जास्तीत जास्त पाण्यानं धुते. त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीच करत नाही. तर धुतल्यानंतर त्याच्यामध्ये बराचसा अंश राहते आणि तो आपल्यामध्ये शरीरामध्ये चालला. त्याच्यामुळं आपल्याला काय व्हायला लागले आता, अवेळी केस पांढरे होणे, हार्ट अटॅक एकदम जवान माणसाला येणे. आपण म्हणतो त्या माणसाला काही कशाचंच व्यसन नव्हतं पण त्याला अटॅक आला. हे सगळे जे आपल्याला जे आजार जडत आहे वेगवेगळे, तर ते आजार सगळे आपल्याला रासायनिक कीटकामुळे होत आहे. तर त्याच्यामुळे आपण आता थोडंसं जैविककडे आणि सेंद्रियकडे वळणं खूप गरजेचं आहे. आपल्या इथं सरपंच बबनराव ढोबळे आले, तर ते सेंद्रिय शेतीमध्ये काम करत आहे. ते सुद्धा तुम्हाला आता नंतर सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करणारच आहे. तर त्यामुळं आणि विशेष म्हणजे जैविक आणि सेंद्रियचा एवढा जबरदस्त रिझल्ट मिळायला लागला प्रॉडक्टचा, तर आपल्याला केमिकल पेक्षा चांगले रिझल्ट मिळायला लागले. त्यामुळे थोडं जैविक औषधाकडे आपण वापर करायला सुरुवात करायला पाहिजे.
थोडं थोडं जरी आपण वापर केलं तर आपल्या लक्षात येणार आहे. केमिकल पेक्षा जैविकचे खूप चांगले रिझल्ट मिळायला लागलेले आपल्याला.